हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मयुरी आणि आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं दर्शन करायला. ही लालबागच्या राजाची पत्रिका आहे जी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आली होती. ती तिकडची रहिवासी होती म्हणून त्यांच्या घरी ही पत्रिका होती आणि मला ती आवडली म्हणून मी त्याचा स्नॅप काढलाय, बाकी काही नाही. मी सकाळी आधी तिच्या घरी थांबले होते आणि मग आम्ही तिथून दर्शन करायला जाणार होतो. दिस वॉज द मेन गेट. हा एंट्रन्स बद्दल तर सगळ्यांना माहीतच असेल, ह्याची खूप चर्चा आहे आणि गेटवर गर्दी नसेल तर राजाचं दरबार हे लोकांना कसं कळेल, हो ना? चला, फायनली आपण गेटमधून आत आलेलो आहोत. आता दर्शनाची वेळ आलेली आहे. हे राजाचं दर्शन म्हणजे पहिल्या दिवशी राजाचं दर्शन घेणं हे माझं स्वप्न होतं. इकडची आरती अनुभवणं, राजाचं दर्शन घेणं, आज स्वप्न राजाने खरंच पूर्ण केलेलं आहे असं म्हणू शकते मी. आणि मला नाही माहिती तुम्ही लोक मान्य कराल की नाही कराल, पण ज्याला ज्याला राजा बोलवतो ना त्याचं दर्शन स्वतः राजा घडवून आणतो. म्हणजे मी स्वतः खूप वेळा एक्सपिरियन्स केली ही गोष्ट, की म्हणजे होप सोडून देतो लिटरली आपण, की आता वाटत नाही की दर्शन होईल वगैरे, पण त्याच क्षणी आपल्याला असं काहीतरी आपल्यासोबत होतं ना की आपण बरोबर त्या मंडपात पोहोचतो, राजाच्या चरणी मस्तक ठेवतो, नतमस्तक होतो आणि एकदम अनबिलिव्हेबल गोष्ट असते की झालंय दर्शन. म्हणजे इतक्या सहज सोप्या पद्धतीने दर्शन होतं तुमचं जर तुम्ही मनापासून गेलात आणि जर त्याचं बोलावणं आलं असेल तर कोणीही अडवू शकणार नाही तुम्हाला त्याचं दर्शन घेण्यापासून, कोणीच नाही. आम्ही तर आय थिंक सो गेले 3-4 वर्ष एकत्रच दर्शन घेतोय जोड्याने बाप्पाचं, आणि असंच कायम येऊ दे, तुझ्या चरणी नतमस्तक होऊ दे, इतकीच प्रार्थना आहे. बाकी तू खूप भरभरून दिलंयस आणि सगळं न मागता दिलंयस, त्यासाठी खूप खूप आभार. सो तुम्ही कधी येत्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं तर पहिल्याच दिवशी दर्शन झालंय राजाच्या कृपेने, आणि पुन्हा जर होणार असेल यावर्षी तर मी पुन्हा जाईन जर राजाचं बोलवणं आलं तर. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन बाय. बोला लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची? लालबागच्या राजाची.